बरेच प्रस्ताव तातडीचे कामकाज अंतर्गत आलेले आहे। त्यामध्ये जे मोठा विषय आहे ते आहे बेस्टचे 23 डिपो लीज पट्टीवर देण्याचे संदर्भात। आणि हे संदर्भात यूडीनी असा माहिती दिली आहे अर्बन डेव्हलपमेंट मंत्रालयाने की 23 डिपो अपने जे महानगरपालिकाची बेस्टचे जे आहे त्यांचा पीपीपी मॉडेल तर्फे आपण विकास करूया आणि ह्यामध्ये तुम्ही तातडीचे कामकाजमध्ये याला मंजूर करावा। काँग्रेस पक्ष एकमतांनी असे सगळेच प्रस्तावाचा विरोध करत आहे। जे प्रस्ताव खाजगी लोकांना देण्याची तयारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाची तर्फे करा जात आहे। त्यामुळे आज जे आहे की 23 डेपो म्हणजे 23 डेपो खाजगीला द्यायचे आहे आणि त्या डिपोमध्ये असे उल्लेख केलेला आहे की तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह परमिशन द्या। काँग्रेस पक्षाची अशी डिमांड आहे नंबर 1 की तुम्ही जे डेपोची जागा याच्यापूर्वी दिली होती त्यावर तुम्ही तुमचा काय नुकसान झाला किंवा फायदा झाला, त्याच्या डेव्हलपमेंटचा काय फायदा मुंबईकरांना झाला आणि त्यांचे 300 कोटी रुपये जे बॅलन्स आहे जे विकासकांनी महानगरपालिकाला दिला नाही त्यांची संपूर्ण माहितीसाठी एक व्हाईट पेपर काढा। व्हाईट पेपर काढण्याचे आपल्या हे पर्पज आहे की ज्या विषयावर तुम्ही हे दिला होता महानगरपालिकाला नुकसान झाला किंवा फायदा झाला त्याचा काय झाला त्याची संपूर्ण माहिती द्यावी। त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणत होते की 2018 मध्ये की आता महानगरपालिका बेस्ट समिती बेस्टची जे विभाग आहे 1000 कोटीचे लॉस मध्ये आहे आणि लीजची कंडिशनवर जर आम्ही बस घेतला तर महानगरपालिका प्रॉफिट मध्ये येणार। आणि उलट काय झाला आता की 2018 पासून 2026 पर्यंत बेस्ट कमिटी बेस्ट विभाग तकरीबन अप्रोक्सिमेटली 10,000 कोटीच्या तुटीमध्ये आहे, लॉस मध्ये आहे। म्हणजे तुमची हे जे प्रपोजल होता की भाई वेट लिस्ट देण्यासाठी आम्ही प्रॉफिट घेणार ते विषय संपला। त्यावर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्या संपूर्ण माहिती आम्हाला द्यावी। आणि त्याच्यानंतर असं सांगत आहे ते की बाबा यावर आम्ही सिनेमा हॉल उभारणार, शाळे उभारणार, कॅन्टीन आणि सर्व हे रेस्टॉरंट उभारणार। तर आम्हाला हे विचारायचं आहे की सिनेमा हॉल आता लॉसमध्ये चालत आहे, सगळ्या मुंबई शहरात खाली जात आहे। आणि त्याच्यानंतर शाळाची अशी परिस्थिती आहे की मराठी शाळा 100 पेक्षा जादा शाळा बंद झालेली आहे आणि ते सगळी जागा पीपी मॉडेल तर्फे शाळाची जागा आपण खाजगी मालकांना देत आहोत। त्यामुळे असं आमच्या विचारणा आहे की जर तुम्ही हे जागा शाळेसाठी बांधत आहे तर कोणाची शाळासाठी? श्रीमंत लोकांची शाळासाठी तुम्ही हे जागा घेत आहेत का? आणि याच्यानंतर आमचं असं म्हणणं आहे की या सगळ्या जे संपूर्ण जे विषय आहे त्यावर तुमच्या काय म्हणणं आहे, त्याच्या फक्त कोणाच्या द्यायचं आहे, कोण आहे त्याच्या पाठीमागे, त्याला नाम पर फक्त तुम्ही उल्लेख केला नाही, फक्त हे मंजुरी घेतात की आम्हाला द्यायचं आहे तुम्ही मंजुरी द्या। मग मुंबईकरांचा काय लॉस आहे, काय प्रॉफिट आहे या सगळ्याची माहिती मिळण्यापूर्वी आम्ही कुठलाही प्रस्ताव मंजूर होऊन देणार नाही। तुमच्या संख्याबळ असेल तर तुम्ही करा, त्याच्यानंतर मुंबईकर याच्या काय करायचं आहे ते बघतात। आणि दुसरा विषय आमचा असा आहे की नेवल डिसोजा ग्राउंड हे तुम्ही खाजगी म्हणजे कमर्शियल कन्व्हेन्शन सेंटर कम एक्झिबिशन सेंटर साठी तुम्ही हा रिझर्वेशन जे प्लेग्राऊंड का होता 2014-34चा आराखड्यामध्ये ते तुम्ही काढतात। आमच्या नंबर 1 विरोधी हे आहे की कुठलाही कन्व्हेन्शन सेंटर जर आपण मंजूर करण्यासाठी त्याच्या आराखड्यामध्ये चेंज करत आहोत तर त्याची जागा 5 हेक्टरपेक्षा जास्त होण्याला पाहिजे, कारण हे डीपी मध्ये सांगतात। आणि ह्या जागा 1 हेक्टर पण नाही, 8000 मीटर जागा आहे। नंबर 2 या जागाच्या लगोलग एक जागा आहे जस्ट अपोजिट जस्ट नियर वन वॉल आहे, त्याच्या नंतर जे जागा आहे त्या जागावर कन्व्हेन्शन सेंटरचा रिझर्वेशन होता आणि पण हे जागा तुम्ही गोदरेजला विकून टाकली महाडांनी आणि हे जागा ते गेली। त्याच्यानंतर
असं आमचं म्हणणं आहे की 28 एकर जागा तुम्हाला जे टोल नाका आहे बांद्राच्या तिकडे रिक्लेम मध्ये भेटली होती कोस्टल रोडच्या, त्यामध्ये 24 एकर जागा तुम्ही रिलायन्स अदानीला विकून टाकली, म्हणजे ऑप्शन मध्ये देऊन टाकली. तिथे पण तुम्ही उभार शकत होते. या जे मैदान आहे या मैदानच्या लगोलाग जे रस्ते आहे, या रस्ते केसी मार्ग म्हणून या रस्ता जे आहे तिथे लीलावती हॉस्पिटल आहे आणि त्याच्या सगळे जे रस्ते आहे खूप ट्रॅफिकमध्ये खूप वाहतूकची कुंडी आहे. त्यामुळे तिकडे ना बस डिपो आहे ना रेलच्या कोई लोकल ट्रेनच्या कोई सुविधा आहे ना मेट्रो रेल आहे. त्यामुळे कन्व्हेन्शन सेंटर कम एक्झिबिशन सेंटरसाठी या सगळे सगळी व्यवस्था पाहिजे. आणि त्याच्यानंतर आमचं अनेक म्हणणं आहे की त्याचा ठीक 2.5 किलोमीटर दूर लांब BKC मध्ये एक खूप मोठा 18 हेक्टरपेक्षा जादा एक्झिबिशन सेंटर आहे. त्यामुळे तुम्ही हे जागा देऊन मुलांचा जेन अल्फाचा जे भविष्य आहे ते त्या तुम्ही अंधारात टाकतो असं आमचं म्हणणं आहे. आणि ह्या जे मैदान आहे नेवल डिसोजा ग्राउंड, ते नाव जे नेवल जे होते डिसोजा एक मोठे प्लेयर होते, ऑलिम्पियन होते. 1956 मध्ये त्यांनी पहिली आणि आखरीदा हॅट्रिक केली होती भारतासाठी खेळत्यावर. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की त्याच्या बाजूला जे रंग शारदा हॉटेल्सनी म्हाडानी त्याला जागा दिली होती, मराठी चित्रपटा आणि मराठी ड्रामासाठी प्रमोशनसाठी दिली होती, ते पण जागा रंग शारदा हॉटेल्सनी विकून टाकली आणि त्याची ED मार्फत चौकशी होत आहे. म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही हे एक्झिबिशन सेंटर ज्यावेळी याचा रिझर्वेशन चेंज होत होता 2016-17 मध्ये 15-16 मध्ये, त्यावेळी काय म्हाडानी आक्षेप घेतला होता काय? त्यामध्ये विरोध म्हाडाचा झाला होता काय? म्हाडांनी हे सांगितलं होतं काय की तुम्ही रिझर्वेशन टाकू नका? त्यामध्ये कुठलाही विरोध आमची माहिती प्रमाणे म्हाडांनी काही आक्षेप केला नाही. म्हणजे आता कोणी मागे येऊन म्हाडाला सांगतो की तुम्ही रिझर्वेशन बदला. त्यामुळे हे जे भविष्य आहे मुंबई शहराचे जे खेळाडूंच्या, जे प्लेयर्सच्या आणि इंटरनॅशनल प्लेयर्सची जी अशी भावना आहे, नॅशनल प्लेयर्सची अशी भावना आहे की ह्या जगाच्या रिझर्वेशन जर तुम्ही चेंज करणार तर 400-500 जे क्लब आहे मुंबई शहरमध्ये फुटबॉलचे आणि 8 ते 10 हजार प्लेयर्स आहे, त्याच्या भविष्य अंधारात जाणार. त्यामुळे आमची नेता काँग्रेस पक्षाची अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्या आदेशानुसार आम्ही सगळं नगरसेवक अशा तुमच्या समोर आलेलो आहोत आणि आमच्या हे खूप मजबूतीपणे सांगणं आहे की आम्ही आमच्या जेवढी ताकद आहे एवढी ताकद लावून या कुठलीही जागा विकण्यासाठी किंवा खाजगी लोकांना देवासाठी विरोध करणार आणि मुंबईकरांनी हे निर्णय घेतणार त्याच्यानंतर की कोण राईट आहे आणि कोण रॉंग आहे. सर्व विरोधी पक्षाचा पाठिंबा आहे का? आणि यात सर्वात महत्वाचं सत्ताधाऱ्यांकडे बहुमत आहे. खरोखर या विषयावर आमचं असं म्हणणं आहे की जर आज रेग्युलर मीटिंग होती, बघा तुम्ही ते सगळं चेंज करत आहे. म्हणजे महानगरपालिका आता ऍक्ट प्रमाणे चलत नाही, आता सत्ताचे जे माज आहेत, सत्ताची जी संख्याबळ आहे त्यावर चलत आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण आज जे रेग्युलर मीटिंग होती त्यामध्ये तरतूद आहे, पण खूप वाईट परिस्थितीवरून काहीतरी आपत्काल झाली, काहीतरी असं काय झाला, त्यामुळे तुम्ही ह्या जे हे आहे ऍक्ट आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकत. म्हणजे काहीतरी ऍक्सिडेंट झाला, काहीतरी काय वेगळी जागा झाली, काहीतरी कुठला झाला तर तुम्ही तातडीचे कामकाज घेऊ शकत. म्हणजे हे कामकाज तातडीचे आज रेग्युलर मीटिंग मध्ये याप्रमाणे घेत आहे की यामध्ये 5 तातडीचे काम आहे. रोडच्या RL बदल्यांसाठी, जागा ऑक्शन करण्यासाठी आणि हे सगळे जे काम आहे त्यामध्ये कुठलाही बिल्डर कुठलाही बिहाइंड द कर्टन पर्सन आहे. यामुळे आमचं असं म्हणणं आहे की जर तुमच्या हे ताकद असेल तर या रेग्युलर मीटिंग मध्ये चर्चा करूया आणि कोण राईट आहे कोण रॉंग आहे त्याचा निर्णय लोक घेतात. पण तुम्ही हे पाठीशी येऊन तुम्ही बॅकडोर मध्ये येऊन तुम्ही रेग्युलर मीटिंग मध्ये तुम्ही स्पेशल मीटिंग टाकतात आणि आमचं असं म्हणणं आहे की हे स्पेशल मीटिंग मुंबईकरांसाठी घातक आहे आणि त्यांच्या विरुद्ध आहे.